मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे हिंद केसरी संग्राम आणि अप्रतिम अशी जोडी पाहिली आज राजन संग्रामची आणि आज प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले. चला तर मग संग्रामची मुलाखत चालू करूया. दादा नमस्ते. काय सांगाल आज कशी पाहिली जोडी? जोडी चांगली पाहिजे. जरा सीमेला जरा पावसानं जरा त्यामुळे जरा बैला जरा प्रॉब्लेम झाला सीमेला. पण आम्हाला जरा शंका होती, गाडी होती, त्यामुळे आम्ही ऑपरेशन घेतलं डायरेक्ट. ते डायरेक्ट दिसत होतं त्यांनी शिकवून पावलं. पण जरा आम्ही ऑपरेशन घेतलं, ऑपरेशन सक्सेस झालं. संग्राम नक्की आहे कुठला जरा लोकांना सांगा थोडंसं माहिती त्याच्याबद्दल. संग्राम हे शिरावड्यात आहे. बरं, नाव मालकाचं नाव काय? मालकाचं नाव पत्रक मी सांगत नव्हतो कधी. हे संग्राम ग्रुपच्याच नावानं पोहतो. बरं. आणि खराबल आहे माझा बबलू जगदाळे आता जगदाळे शिरवली. ओके. बरं. दादा जेवढी मोठी मैदान खेळले त्यानं संग्रामनं तेवढ्या राहिला आहे. तू काय खासियत आहे त्याची? कारण एक तुमच्या टीमचा पण भरपूर त्यावरती जीव आहे आणि तो पण कधी नाराज नाही करत तुम्हाला. सो बैल पोहतो दारातले प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडे. आणि ग्रुप आमच्या म्हणजे सहकार्यासाठी म्हणजे पोरं काय पण असते आपली देते त्यामुळे सगळं साधी. दादा तुम्ही जास्ती करून दिसत नाही आम्हाला कॅमेऱ्यासमोर. मला वाटतं प्रथमच आलेला येत नाही. म्हणजे कसं होतंय, पोर असते ती आपल्याला त्यासनी पण मनपान दिला पाहिजे. आपला बैल असून त्यांच्याला आपण म्हणलं ग्रुपच्याच नावावर पाहावं. पहिल्यापासून आपण ग्रुपच्याच नावावर. आज ही जोडी फायनलला ज्यावेळेस खाली पळायला गेली त्यावेळेस काय चाललेलं मनामध्ये, काय भावना होत्या तुमच्या? मनामध्ये काय नाही, ज्या वेळेला ह्याच्यावर गाड्या चांगल्या लागते त्या नाही त्यावेळेला काहीतरी घडी होती. तिथे मला इच्छाच घडी होणार तर घडी होणार मला माहिती होतं खाली जाताना. कारण ह्याच्यावर जर चांगली गाडी असली का नाही शेत आत्तापासून म्हणजे रेकॉर्डच आहे. शेवटी साधा सज्ज देतात. शेताचा बैल पुरला तर देतच नाही गाडी. ह्याला जेव्हा शेताचा बैल पुरला तर कुणी म्हणायचं नाही की ह्याला आम्ही मारू शकतो. लय जाण्याने प्रयत्न केलाय म्हणजे गाडी मारायची चांगल्या म्हणजे त्याच्या चिटकून गाडी घेऊन प्रयत्न केलाय. पण सगळ्यांचा प्रयत्न फसलाय. त्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे काय, ह्याला अंगचाच करंट म्हणजे पहिला मूळचा करंट लहानपणापासून गोड्यागतच नसतो. अख्ख्या अड्ड्यात कुठला बैल ह्याच्यात नसू शकत नाही. कोणी पण दाखवा बिगर बँडचा लग्नातला घोडा नसतो असा खाली बैल नसतो. पळून आलाय तरी पण तोच करंट म्हणजे अजून तो म्हणते अजून मला खाली झोपून खाली नाही. तेवढा आता तेवढा फेरा तवाना काढला मग. तर आता काय वय आहे त्याचं? तेव्हा साईजाती झाला. साधारण म्हणजे त्याचा इतिहास काय, म्हणजे आपल्या खरेदी आहे का घरच्या कायचा? इतिहास म्हणजे घेतला तर कासा शर्यतनं गाडीतला पडून होता. म्हैसूर गाडी. म्हैसूर गाडीतनं पण अक्षय पलवान तेवढा फाउंड होता. मग तिथनं दादा डोबल आमच्या गावातला त्यांचा बादल पोहोच होता. त्यांनी बैल वासरू दुसऱ्याला दाखवलं होतं यासाठी. त्या तो पण माझा मित्रच होता. त्याला म्हणलं तू नसलं घेणं तर मी घेतो वासरू. त्याने मग आपलं चांगल्या मनात मला घ्या म्हणलं. मग आपल्या व्यवहारात आला. वासरू आणलं तर बऱ्यापैकी कोण ह्याला बैल पण देतो ते चालवायला इतकं इधर होते. आता झुपलं तरी गोड्यागतच वर जायचं, खाली येतच नव्हतं. दोनदा झुपलं तर दोनदा पडलं खाली. आम्ही पण भेद सगळ्या गोष्टी केल्या. मग त्याला रोज आम्ही चौकातनं ह्या त्या गल्लीतनं फिरायचं भ्या मोठं लय कष्ट घेतले ह्यासाठी. कष्ट घेतलंय की काय कोणच घेणार नाही एवढं कष्ट मी घेतलं. सर्वात अवघड गोष्ट आहे ती क्षेत्रातील. कारण जे बैल सांभाळतात त्यांनाच माहिती त्या क्षणी काय करायचं असते. काय म्हणजे टीमची काय अवस्था झालेली त्यावेळेस ती सर्व सांगा. कारण इतर बैल म्हटल्यावर त्याला सांभाळणं परत त्याच्या सर्व गोष्टी करणं ते पॉसिबल सोपं नाही ती गोष्ट. आणि त्याला भरपूर मानसिक शांतता आणि सर्वच गोष्टी पण लागतात त्यासाठी. काय सांगाल? विषय कसा माहिती आहे का, आता ही बैल धरायला असला का नाही की पोरं पण बऱ्यापैकी येत नाही. बरोबर. काय म्हणते ते उद्या त्याला मारलं कोणी काय झालं मी पोरांनी धीर देतो. मग धरा तुम्ही मी आहे तुम्हाला काय करायचं. कारण आमचा जो चुलत भाऊ आहे काय तो पण रमेश जगदाळे ते पण आपला धरतो बैल. आम्हा दोघांनी बैल ऐकतो. बैल दुसऱ्या कोणा म्हणजे आदत मध्ये शिव बैल धरायचा. शिव बैल धरायचा गोट्या. पण ह्याच्याकडे परत 4-5 दिवस लेट आला शेडवर. म्हणजे आलाच नाही 2-4 दिवस काहीतरी काम असेल. पण त्यानंतर ह्याला धरून त्याचा बंद झाला ते बंद झाला. मग मी रमेश आम्ही दोघं जण कुठं म्हणजे कोणच दुरुस्त करू शकत नाही. इथलं का आड्यात कोणी पण ह्याला धरावं धरूनच देणार. गोडग्याव पडेल कसा पण उलटा पडेल स्वतःला इजा करून घेईल. कुठेतरी ते इदरा पण आहे त्याचा फायदा कुठेतरी पळात दिसतो का? हो दिसतो. पण इदरा बैलाशिवाय पळ नाही आणि हीच नाही बैलच नाही. पण ज्या बैलाला इदरा पण आहे तोच बैल उमटणार भविष्यात. कारण त्याच्यात आम्ही लहानपणीच बाळगतो घेतलं
तेव्हाच गाडीतनं उतरताना 2 वेळा पडलं. तेव्हाच आम्ही म्हणलो ह्यो काहीतरी आहे आणि ह्याच्या अंगात करंट आहे. त्यावेळेसच वाटलेलं की हो. झालं बस आपल्याला जे पाहिजे ते तो बैल बैल मिळाला. तो गाडी बांधूनच पोहोचतो दुसऱ्या वयात ओपनला गाडी बांधून पळालाय बैल. आणि दुसऱ्या पात्र आदत असताना ओपनच्या गाडी मारायची चांगली म्हणजे दादा ते काय शेतच आहे. समाधान वाटतं का की भागातलं मैदान आहे ज्यावेळेस संपूर्ण मित्रपरिवार झाला सर्व फॅमिली झाली तुमची तर काय सांगाल काय तो आनंद किंवा आपण ज्या पद्धतीने म्हणतो की एवढं परिश्रम त्याला घडवण्यासाठी किंवा इथपर्यंत आणण्यासाठी लागले पण कुठंतरी असा एक नंबर करून दिला की त्याचं कुठं सार्थक झाल्यासारखं वाटतंय का? नाही सारखं म्हणजे लय मोठं म्हणजे काय होतं म्हणजे याला बैल पुरत नव्हती फायनलला सकट पण आज बैल पुरला केला ज्या दिवसाला बैल पुरल तेव्हा एक होणार 100% मला गॅरंटी. आणि ज्यावेळेस आता मी जसा प्रश्न मगाशी केला की सर्व फॅमिली झाली सर्व मित्रपरिवार झालं संपूर्ण सर्वांचं लक्ष असते त्यावेळेस आपल्या नंदीने काहीतरी करून दाखवलं त्यावेळेस ते समाधान कसं असते? हे सम- आमच्या इथं तरी मैदानात तर जवळपास भागातल्या मैदानात नाही बैल. तुम्हाला मागं पण कालगावच्या मैदानात सांगितलं भागातलं मैदान असलं की बैल आपला हा फायनलला राहणारच गुलालात राहणार भले नंबर किती पण होऊ द्या पण आज योगायोगाने 1 नंबर झाला आणि निसर्गाने पण साथ दिली त्यामुळे मैदान पार पडलं वारुंजीकरांचं अतिशय सुंदर आणि 1 नंबर झाला. आता आमच्या शेडवर सुंदर होता एक 1.5 महिना त्याच्या शेजारीशी होतं बांधलेला आणि त्याच्याबरोबर आम्ही त्या ह्याला जायगावच्या मैदानात पाहिलो तिथं आम्हाला 1 नंबर होत होता पण जरा आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे जरा तिथं अडचण आली पण त्या बैलाला गुलाला लागल्यापासून बैलाला गुलाला तुटला नाही बरं संतोष शेटचा सुंदर त्या दिवशी. दादा आता नाशिकचं मोठं मैदान आहे पिंपळगाव बसवंतला मैदान आहे तिथे आम्हाला दिसेल का कसं काय? हो चाललंय नियोजन आता तरी पहिलं मग जर फोन भरपूर येत असेल फोनच बंद. नंबर द्यायचा का तुमचं झालं मुलाखतीच्या माध्यमातून? द्या की नंबर नंबर सांगा तुमचं. 97 ते 94 बर 76 67. मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता दादांना आणि फक्त ज्यांना कोणाला पहिरे करायचे त्यांनीच कॉन्टॅक्ट करा आणि जे फॅन्स असतील त्यांनी केले चालतील. दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि असं तुम्हाला कायम गुलालात ठेवू आणि सर्व चाहत्यांची इच्छा पूर्ण करत राहू. धन्यवाद.